झालं का? काय झालं? घाबरायला काय झालं तुम्हाला? एक मिनिट तेजप्रताप, ते त्यांची चूक नाहीये. मी निघताना जे कारण दिलं ना त्यामुळे घाबरले असतील त्या कदाचित. अहो, असं काय कारण दिलं तुम्ही? म्हणजे मी जर आत्ता गेले नाही तर माझ्या नवऱ्याकडनं खून होईल कोणाचा तरी. एवढं काय? काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी काय केलं नाही असं. ऐका माझं. तुम्हाला काय अकला बिकला आहे का नाही? हा, इथं माझी इमेज आहे, इथं सगळ्यांची पार तुम्ही. अरे ते सोडत नव्हते मला तेजप्रताप. हो, पण हे कारण देता का कोणी असं? जर ये म्हणून तुम्ही झोपा. अरे झोपा झोपा, तुम्ही झोपा. आणि आता डॉक्टर सांगे पण उठायचं नाहीत ना. खून करणार आहे म्हणे मी. झोपा. झोपा. मी सासूबाईंना घेऊन येतो. ते आज इथं राहणार आहेत रात्री. तेजप्रताप, तूच थांबशील का माझ्यासोबत? मग अशी अॅनेस्थेसिया दिला होता ना, लक्षात नाही आलं, पण हात खूप दुखतोय अरे माझा. हात दुखतोय काय? मी डॉक्टरांना घेऊन येतो लगेच. डॉक्टरने जाऊन सांगितलं तर ते माझ्या थोबाडीत मारतील. म्हणतील तुमचा पेशंट हुंडारतोय बाहेर आणि तुम्ही या कंप्लेंट घेऊन हात दुखतोय म्हणून. मी म्हणतो काय गरज होती तुम्हाला तिकडे उड्या मारता यायची? तुला तरी कोणी सांगितलं होतं त्या गुरुच्या मागे उड्या मारत जायला? तसंही मी त्याला काही करणारच नव्हतो. नाही नाही नाही, तू काही करणार नव्हतास. तो मोठा दगड त्याच्या उशाशी ठेवून त्याला झोपवणार होतास ना. तुम्ही आता नको ते विचार करू नका. आता झोपा, शांत झोपा. झोपा म्हणले तरी तुम्ही डोळे मोठे करून बघताय. मी आईंना फोन करून सांगतो तसं. ह्या ग्लासावर राग काढून काय होणार आहे माई? असंच आहे. परखी लोक येऊन घरातलं लोणी खाऊन जाणार. राग मात्र आपल्या लोकांवर. बरोबर बोललीस तू शाले. अजून एक शब्द जरी काढलास तर तोंडातून अख्खच्या अख्ख तुझ्या घशात कोंबेन. निघ. मी निघतेच ग. पण हे जे काही वैदेही जगतापचं कौतुक चाललंय ना, मला पण ते आवडत नाहीये. तुझ्यापेक्षा जास्त राग येतोय मला. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, तू जर अशा हातावर हात टाकून बसलीस ना तर कधी वैदेही जगताप तुझ्या साम्राज्याच्या गादीवर बसेल तुझ्या पण लक्षात येणार नाही. वैदेही जगताप, ही कीड काहीही करून मला चिरडून काढावीच लागणार. नाहीतर आम्ही खेळलेला जुगार आम्हालाच मागात पडलं. ही गोळी माझ्यासाठी नव्हतीच, कारण माझा गेम वाजला असता तर माईला जगाला उत्तर द्यावी लागली असती. ही गोळी माईसाठीच होती. माईची सुपारी कोणी दिली?
वैदेहीला कसं कळलं की माईवर हल्ला होणार आहे? कळना झालंय. जे झालंय ते लई भारी झालंय. जी पोरगी सतत माईच्या नजरेत खुपते, आज तिनंच तिचा जीव वाचवून तिच्यावर उपकार केले. पब्लिक समोर मी वैदेहीला मोठं केलंय. तेज प्रताप मक्तेदार आणि माईसाहेब मक्तेदारांचा जीव वाचवून वैदेहीनं मक्तेदारांवर कसे उपकार केले आहेत हे जगाला ओरडून ओरडून सांगितलंय. वैदेही मोठी झालीच पाहिजे, कारण ती मोठी झाली तरच माईसारख्या कंसाचा अंत करणारा कृष्ण जन्माला येईल. पुष्पाची चाल, माईचं हाल हाल. अहो मी हा इथंच झोपा म्हणतोय ना, झोपा, मी इथंच आहे, झोप. बघू हात बघू. बरं वाटतंय? सॉरी सॉरी, सावकाश करतो. झोपा तुम्ही, झोपा. झोप, झोपा, झोपा, झोपा. La 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 la. काय काय हसायला काय झालं तुम्हाला? हा, तुम्हाला झोप यावं म्हणून मी अंगाई गातोय आणि तुम्ही हसताय होय? नाही, आय एम सो सॉरी. मी झोपले असते, पण हा पहिलवान माणूस असा अंगाई खाताना बघून मला कंट्रोल नाही झालं. हसा तुम्ही. हा पैलवान लय काय काय करू शकतोय, तुम्ही ट्राय करून कुठं बघितलंय कधी? हा, झोपा. तेजप्रताप, मला ना झोपच लागत नाही. अंगाई गाऊन झोपव ना परत. मी आता ओरडे ना, झोपा गप. एकदा प्लीज प्लीज प्लीज, माझ्यासाठी ओरडे ना. अरे झोपा. हो, भाजी वाढू का थोडी? मागितली का भाजी? मी मागितली का? उग हे देऊ का ते देऊ का? उग ए बाई, लय प्रेम दाखवत जाऊ नको माझ्यावर. हा, सगळ्या दुनियाला माहिती आहे तुझं लय प्रेम आहे माझ्यावर. माझं प्रेमाने करती, बघितलं तुझं प्रेम. त्या बाईच्या पार्टीत काय प्रेम केलंय माझ्यावर. वा, लय प्रेम उफाळून आलता, सगळ्या गावात इज्जत घातली माझी. लय प्रेम झालं, बघितलं बस. काय तुम्ही अजून तेच घेऊन बसलाय होय? जाऊ दे ना, म्हणजे झालं गेलं सोडून द्या. आणि मी म्हटलंय ना, माझं चुकलं. चुकलं म्हण, अक्कल नाही काडीची म्हण, मालकीन होणार माडीची. ते तुम्ही काहीच विचारलं नाही मला. जेवू का? जेवण करू का ताट घेऊन बाहेर जाऊ? कशाच काय, कोणाला काय विचारायचंय आणखीन? वैदू बद्दल म्हणते मी. पोरीला एवढं लागलंय, गोळी झाडली त्या गुंडांनी.
काहीच चौकशी केली नाही तुम्ही. कुंदनी गोळी झाडली हट. हे लांबून गोळी छाटून गेली नसती तूच तर थोबाडूच करून सांगितलं ना मला आत्ता घरी आल्यावर. कसं बोलताय? मी मान्य आहे, पोटची मुलगी नाहीये ती आपली. पोटच्या लेकीसारखी सांभाळली ना तिला. थोडं लहानाचं मोठं केलं, संस्कार केले तिच्यावर. तिने स्वतः सोबत ना तुमचं सुद्धा नाव मोठं केलं या गावात. आणि तरी तुम्ही असं बोलताय. अख्खं गाव नाव काढतंय तिचं. बस बस. गावने केलेल्या कौतुकाने माझं घर नाही चालत. ती कौतिकाचं सांगती मला. निदान एक माणूस म्हणून, बाप म्हणून तरी विचारायचं की की बाई कशी आहेस, कसं झालं, काय झालं. तुम्ही आला नाहीत ना म्हणून हिरमोड झाला पोरीच. विचारत होती मला पप्पा का नाही आले. तिला वाईट वाटू नये ना म्हणून मला खोटं बोलावं लागलं. कशाला खोटं बोलायचं? सांगायचं नाही आलं तो. तसंही मी तिथे येऊन काय फरक पडणार होता. आणि काय नाही, गोळी नुसती अशी चाटून गेली तिला. काय लय भारी सिरियस प्रॉब्लेम नाही येते. तू स्वतःच्याच लेकीबद्दल असं बोलताना काहीच कसं वाटत नाहीये. तू मान स्वतःच्या. हा शब्द परत माझ्या कानावर नाही आला पाहिजे. स्वतःची असती तर अशी आपल्याला या खुराड्यात टाकून स्वतः राजमहारात राहिल्यावानी गेली नसती तिकडं आईश करायला, मज्जा करायला. अरे त्या बाईंनी रचलेल्या नोटांच्या गादीवर अशा मऊ झोपती येते. आणि काय ग तुझं सारखं आपलं माझी वैदू माझी वैदू माझी वैदू काय जप चालवलाय तू? पिंटोक बाई आहे ना, मला 4 घास समाधानाने खाऊ बी द्यायचे नाही. धड खाय तूच, खाय तूच, खायचं तर काय. सारखं डोक्याला शीन आहे नुसतं माझ्या. असं काय करताय? त्या माणसाचं ना मला काही कळतच नाही. काय झालं? काय नाही, सलाईन बदलते. झोपा तुम्ही. तेजप्रताप, तेजप्रताप, काय झालं? काय झालं तुम्हाला? हा काही झालेलं नाहीये. ऐक ना, तू झोपतोस का बेडवर? हा, मी बसते थोडा वेळ. अहो मला झोप येत नाहीये. तुम्ही झोपा. तुम्ही का जाग्या? झोपा परत, झोपा. तेजप्रताप, डुलक्या खात होतास तू. अहो मी गेम खेळत होतो. तुम्ही काय, झोपा तुम्ही, झोपा. सलाईन संपलं काय? आता चेंज करून दिल्या. हा, माझं लक्ष होतं ना आता. झोपा तुम्ही. मी आहे तिथं गेम खेळत बसलोय. हो, झोपा. ऐक ना, दुसरीकडे रूम आहे तिथे पण आहे बेड, तिथे जाऊन झोप ना. गरजच नाही ना, मला झोपच येत नाही तर. झोपा तुम्ही, झोपा. शांत झोपा, झोपा, झोपा. काय लागलं तर सांगा, मी इथंच बसलोय. हा, काय काळजी करू नका, झोपा. झोपा तुम्ही. मी गेम खेळत बसतो.
एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी तुम्ही तुम्ही इथं काय करताय? चला बेडवर चला, मला साऱ्यात बदलायचंय. तुम्ही ये, उठ उठ. ये. बसायचे. आता आराम करा, उद्या डॉक्टर येतील, मग तुमचा डिस्चार्ज करते. काय तुम्ही पण झोपा इथं, झोपा. तशप्रथा ऐक ना, तू झोपतोस का बेडवर? काही गरज नाहीये, तुम्ही झोपा, मी इथंच बसणार आहे आता. झोपा. अरे मला झोपा, शांत झोपा म्हणतोय ना. झोपा. झोपा. मी इथंच बसून राहणार आहे, तुम्ही काळजी करू नका आता. झोपा, शांत झोपा. झोपा. माई गुड मॉर्निंग. माई ते रमावतीची आपली शुगर मिल आहे ना, तिथले कामगार युनियनचे अध्यक्ष, त्यांचा फोन आला होता. त्यांचे काही प्रॉब्लेम आहे, त्यांना तुम्हाला आज भेटायचं होतं. किती वाजेची वेळ देऊ त्यांना मी? आज नाही जमणार म्हणावं, उद्या परवा या. आज आपल्याकडं एक महत्वाचा कार्यक्रम आहे. महत्वाचा कार्यक्रम? माई नाही, म्हणजे आपल्या घरात महत्वाचा कार्यक्रम आम्हाला माहित नाही, आणि आमच्या डायरीत पण तशी काही नोंद नाही आहे ना. असं काय करतं जालिंदर? अहो, लक्षात नाही का तुमच्या? महत्वाचे पाहुणे येणार आहेत ना आज आपल्या घरात. रमावतीची सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती. माई म्हणजे महत्वाची व्यक्ती, महत्वाचा कार्यक्रम, आणि आम्हाला माहिती नाही. विसरला का? आम्ही तुमच्यावर डिपेंड आणि तुमच्या लक्षात राहत नाही. जालिंदर, कामात आजकाल लक्ष नसतं तुमचं. नाही म्हणजे आम्ही विसरलो असेल माई, पण काय विसरले ते आठवण करून देता का? डॉक्टर काय म्हणाले काल? का आमच्या सुनबाईंना आज डिस्चार्ज मिळणारी. चौ वैदई तेजप्रताप मक्तीदार आज आमच्या घरी येणार. त्यांच्या स्वागताची तयारी नको का करायला? आम्हीच त्यांचं जंगी स्वागत करणार आहोत. सांगितलं तेवढं करा. आणि हो, आरतीचं ताट तयार ठेवायला विसरू नका. माई तुम्ही रमावतीच्या रक्षण करतायत म्हणे. माईसाहेब मक्तेदारांचा जीव वाचवला म्हण त्यांनी. चांगलंय, या म्हणावं. अशी आरती ओवाळतो कायम लक्षात राहील. दुखतंय का? हा फार नाही दुखत. बरं वाटतंय ना? बरं चला निघायचं. ऐक ना तेजा, मी काय म्हणते, जरा एकदा वैदेहीला विचार ना. नाही म्हणजे तिला जर थांबायची इच्छा असेल, जरा एकांत निवांत. नाही नको. ए दिदे, त्या सगळ्या गोळ्या घे, एक पण शिल्लक नाही राहिले पाहिजे. हा, चला आता डिस्चार्ज दिलाय, जास्त वेळ नाही थांबता येणार इथं. चला चल आरामात. सावकाश. वहिनी साहेबांचा, वहिनी साहेबांचा, वहिनी साहेबांचा. संकटाला केला तडीपार, संकटाला केला तडीपार, संकटाला केला तडीपार.
वहिनी साहेब, तुम्ही माई साहेबांचा जीव वाचून आमच्यावर लय मोठे उपकार केले बघा. वहिनी साहेब, तुम्ही केलेले धाडस आणि उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. वहिनी साहेब, वहिनी साहेबांचा 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 वहिनी साहेबांचा. एक मिनिट तुम्ही हे काय बोलताय? असं उपकार वगैरे काहीच केलेलं नाहीये मी. एक माणूस म्हणून जे करणं गरजेचं होतं तेच केलंय. आणि तुम्हीच सांगा, एखाद्याचा जीव वाचवण्यापेक्षा पुण्याचं दुसरं काही काम आहे का? आणि मला खात्री आहे, माझ्या जागी कोणी दुसरं असतं तरी त्यांनी हेच केलं असतं जे मी केलंय. वहिनी साहेबांचा वहिनी साहेबांचा वहिनी साहेबांचा. बघताय ना तुम्ही जे केलंय त्यानं लोकांवर कसं इम्प्रेशन पडलंय ते. माईंचा जीव वाचून तुम्ही माईंच्याच नाही, अख्ख्या रमावतीकरांच्या मनात घर केलंय. तुम्ही जे धाडस दाखवले ना, त्यामुळं रमावतीतच नाही, सगळ्या तालुक्यात तुमचं कौतुक होतंय. बघा, बस बस बस, आता सगळं कौतुक काही इथंच करणार काय वहिनी साहेबांचं? त्यांना आरामाची गरज आहे. चला आता घरी या सगळे. हा दिदे, येता येता आईंना घरी सोडून ये. हा चालेल. वहिनी साहेबांचा 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 वहिनी साहेबांचा. विजय असो, 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 वहिनी साहेबांचा 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 विजय असो. आरतीचं ताट द्या. जगतापीनबाई, गैरसमज करून घेऊ नका. हा, राजकारण हे इथं ना कधी कधी 2 पावलं मागं यावं लागतं, तेव्हा कुठे मोठी झेप घेता येते. तेच तर करतोय आम्ही. आज आरती करतोय तुमची, उद्या वरात काढूच. काय आहे ग? आशे आशे आमच्या लेकीला दृष्ट नको लागायला कोणाची.
खाणीतल्या काळ्या खडकासारखी ही बाई आज अचानक हिला पाझर कसा काय फुटला? नेमकं काय सुरू आहे हिच्या डोक्यात? दुखतंय का? नाही नाही, होईल 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 बरं, होईल बरं. हे असं केलं ना तुम्ही, स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही आमचा जीव वाचवला. आमच्या लेकींनी जे आमच्यासाठी आयुष्यभरात कधी केलं नाही ना, ते तुम्ही केलंय. म्हणून आजपासून तुम्ही आमच्या घरच्या सूनबाई नाही, आमची थोरली लेक म्हणून आमच्या सोबत राहायचं. रक्षण करत्याच आहात तुम्ही. वहिनी साहेबांचा विजय असो, वहिनी साहेबांचा विजय असो. माई साहेब काय करताय तुम्ही? अहो हेच तर ऐकतोय आम्ही कालपासून. इतकं छान वाटतंय ऐकायला म्हणून सांगू. गावागावात तालुक्यात फक्त तुमच्याच नावाची चर्चा सुरू आहे. सकाळपासून फोन वाजतायत आमचे की तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत, तब्येतीची चौकशी करायची आहे. आनंद आनंद झाला इतका की काजळ लावत नाही म्हणून आम्ही, नाहीतर नजर लागू नये म्हणून पीठ लावली असती तुम्हाला. कलियुगात इथे ताणल्याला पाणी विचारत नाही कोणी. हा विचारतात का? पाणी तरी विचारतं का कोणी? आणि आमच्या सुनबाई कशाचा म्हणून विचार केला नाही. म्हणजे स्वतःचा विचार केला आणि आमच्या तेजप्रतापांचा विचार केला आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्हाला मरणाच्या दारातून बाहेर काढलं. तुम्ही आत म्हणून आम्ही नाही. खरं सांगतो तुम्हाला, आज तुमच्या पुढे ही रमावतीची आई उभी आहे ती फक्त आमच्या सुनबाईंमुळे. अशी गर्दी तुमच्यासाठी जमा झाली ना, ती तुम्ही नसतात तर उद्या आमच्या माई. काय बोलताय माई साहेब? खरं सांगतोय आम्ही. तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून आमचा जीव वाचवला. उपकारच झाले तुमचे आमच्यावर. बराच वेळ उभे राहिले तुम्ही इकडे दारातच. आत या. आराम करायला हवा, आराम करायला हवा तुम्हाला. डॉक्टरांनी सांगितलंय आम्हाला तुमची काळजी घ्यायला हवी. या 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 या. विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो. ही माई म्हणजे ना सरडा आहे, सरडा. कधी रंग बदलल ना काय सांगता येत नाही. सासू सुनांचा एक गट झाला का काय काय माहिती. सासू नंबरी, सुंदस नंबरी. बघतेच ह्यांना नंतर. बस हा, आता जास्त धावपळ करायची नाही. हा, आराम करायचा नुसता. एक मिनिट. आणि या गोळ्या दिल्यात ना त्या वेळच्या वेळी घ्यायच्या, कळलं काय? हे इथं ठेवतो मी, काय वेळच्या वेळी घ्या. नाही तसं मी आठवण करून देणारच तुम्हाला, पण तुम्ही विसरू नका, कळलं काय? हा, आराम करा आता मस्त पैकी. हो, काय झालं? काय कसला विचार करताय? माई साहेबांनी ओवाळलं रे मला. अच्छा, तो विचार करताय होय. मग ना, तुम्ही कामच तसं केले. बघितलं काय माईंचं मन केवढं साफ येते. लेक म्हणून सोबत राहा म्हणल्या तुम्हाला माई. हा, म्हणून मी तुम्हाला सांगतोय आमच्या माई ग्रेटच आहेत.
तुम्ही ना उगाच माईंबद्दल चुकीचा विचार करत होता. मी चुकीचा विचार केला होता, पण तुझ्याबद्दल. हा? तू किती इनोसंट, किती गोड असे माहितीये तुला. इतका प्युअर माणूस मी कधी बघितला नव्हता. अहो तुझ्या मनात इतरांबद्दल कधीच द्वेष, राग असं काही नसतं. तू नेहमी इतरांच्या चांगल्याचा विचार करतोस आणि मी किती गैरसमज करून घेतले मी तुझ्याबद्दल. किती वाईट वागले तुझ्याशी, तरी तू नेहमी मला समजून घेतलंस आणि किती इझिली माफ केलंस तू मला. अहो आय एम रिअली सॉरी. आणि खरंच थँक्यू सो मच. तू अहो काय करताय तुम्ही? सॉरी थँक्यू कशाला म्हणताय? त्याची काही गरज नाहीये. यायचं काम यात. माई या की. कसं आहे ना तेज प्रताप, लग्न झालेल्या मुलाच्या खोलीत प्रवेश करण्याआधी आम्हाला परमिशन घेतली पाहिजे, बरोबर की नाही सुनबाई? असू दे आराम करा, कळतंय आम्हाला. हां, आणि आम्ही तर आता ठरवलंय का तुमच्या खोलीत प्रवेश करण्याआधी सुनबाई आम्ही तुमची परमिशन आधी घेणार. खरं तर काही करण्याआधी आम्ही सुनबाईंची परमिशन घ्यायची ठरवली. सुनबाईंनी सांगायचं आणि आम्ही करायचं. म्हणजे माई कळलं नाही. सांगतो सुनबाई, तुम्ही आमचा जीव वाचवण्याचा जो एवढा पराक्रम गाजवलाय, त्यामुळे आमची खात्री पटली का तुमच्यातली मक्तेदारांची सून आत्ता जबाबदार झाली. म्हणून यापेक्षा एक मोठी जबाबदारी टाकणार होत आम्ही. म्हणजे आधी टाकली होती, पण ती तात्पुरती होती. आता तुम्ही आमच्या परमनंट सुनबाई झाला. घ्या.